आपला परमेश्वर प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. अनेकदा आपल्या अनेक गरजा असतात आणि त्या गरजा ज्या वेळेस आपल्याला कळतं की जगाकडून ह्या गरजा पूर्ण होणार नाहीत, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला अशा विश्वासाप्रती घेऊन येतो की त्या विश्वासात ज्यावेळेस आपण उभे राहून परमेश्वराकडे एखादी गोष्ट मागतो, त्यावेळेस आपला देव आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. आपल्यासाठी परमेश्वर अद्भुत कार्य करतो. बायबल सांगतं मत्ती 7:7 मध्ये, मागा म्हणजे मिळेल आणि मिळणारच आहे. मागणं हे फार महत्त्वाचं आहे. आज जगात कुठली गोष्ट आपल्याला हवी असेल तर त्यासाठी मागता आलं पाहिजे. लग्न करायचं तर मागणीचा कार्यक्रम पण तेवढाच महत्त्वाचा असतो. मग लग्नाचा मागणी जास्त महत्त्वाची आहे. असं कधी होत नाही की न जमताच लग्न झालंय. काहीतरी सुरुवात असावी लागते. मागितल्याने प्राप्त होतं आणि आपण जिवंत देवाकडे मागतो. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या आशीर्वादाची गरज आहे तर त्या आशीर्वादापर्यंत पोहोचण्यासाठी काही पायऱ्या ठरवून दिलेल्या आहेत. मग प्रार्थना करावी लागते. कधी कधी नुसत्याच प्रार्थनेने कधी कधी उत्तरं मिळत नाहीत. एकदा काय झालं की एका व्यक्तीला म्हणजे दुष्टात्मा लागलाय, सगळे शिष्य प्रयत्न करतात आणि भूत काही निघायला तयार नाही. हालेलुया. कोण निघायला तयार नाही? तो दुष्टात्मा त्या व्यक्तीला सोडायला तयार नाही. 12च्या 12 शिष्यांनी प्रार्थना केली, पण नंतर प्रभू आला, येशू आला आणि येशू ख्रिस्ताने भूताला दटावल्याबरोबर दुष्टात्मा निघून गेला. तो मुलगा बरा झाला. चेलो में और येशू में क्या फरक है? शिष्यांमध्ये आणि येशूमध्ये दोघांच्या प्रार्थनेत काय फरक आहे? त्या दिवशी येशू ख्रिस्त उपास प्रार्थनेत होता आणि त्याने म्हटलं की ही जात उपास आणि प्रार्थनेशिवाय जात नाही. तर कधी कधी प्रार्थना करावी लागते, कधी कधी उपास आणि प्रार्थना कराव्या लागतात. कधी कधी नाईट प्रेयर, कधी डे प्रेयर, कधी फुल डे प्रेयर, कधी 24 तास प्रार्थना, कधी 3.5 वर्ष प्रार्थना. प्रार्थनेचे विभिन्न प्रकार आहेत, विभिन्न गोष्टी आहेत. कधी कधी ना प्रार्थना न करता तुमच्या पश्चातापाने परमेश्वर तुम्हाला उत्तर देतो. हालेलुया. हेच किया दासाने सांगितलं, तू टपकणार आहे, पॅकअप कर, निर्वानिरव कर. आता तुझ्या मरणाचा समय जवळ येऊन ठेपलाय. आणि मग काय, सेवक गेला बाहेर राजवाड्यातून आणि हिजकिया राजा भिंतीकडं तोंड करून मनस्वी रडला. सगळ्यांनी म्हणा, मनस्वी रडला. म्हणजे असं उगं थुंकी लावून रडल्यासारखं नाही. काही काही लोक रडतात कमी, ॲक्टिंग जास्त वाटते. काही काही लोकांचा आवाज खूप असतो, डोळ्यामध्ये अश्रू नसतात. रडण्याचे विभिन्न प्रकार आहेत. तुम्हाला दाखवले असते पण आज वेळ कमी आहे. हिजकिया मनस्वी रडला आणि आपला हा देवाचा दास संदेश सांगून निघून गेला. देव म्हणतो परत रिटर्न जा. हालेलुया. ज्यांनी तुमच्यावर नकारात्मक भविष्यवाण्या केल्या तेच परत येऊन तुमच्याकडे सकारात्मक शब्द बोलणार आहेत. कारण तुमच्या पश्चातापाची प्रार्थना तुमच्या देवाला प्रिय वाटते. कधी प्रार्थनेने उत्तर मिळतील, कधी उपास प्रार्थनेने मिळतील, कधी पश्चातापाने. निनवेचं तसंच झालं. इकडं आपलं योना फुल एकदम तयारीमध्ये. प्रिपरेशन कुठं आहे? लोकांना विचारलं तू कुठं तयार झाला? लोक म्हणतात की मी ह्या बायबल कॉलेजचा स्टुडंट आहे. हालेलुया. मी ह्या चर्चला जातो, हे माझे पास्टर आहेत. अभिमान वाटला पाहिजे आपल्या पास्टरचा. ह्यांनी मला ट्रेन केलं, मी त्यांच्याकडे आहे, हां मी त्यांच्याबरोबर असतो, मी ह्या बायबल कॉलेजचा स्टुडंट आहे.
कुठून तयार होऊन आलास? माशाच्या पोटात तयार होऊन आलोय. हालेलुया. लोक म्हणतील नीट ऐकलं नाही. आम्ही असं ऐकलं की तू आईच्या पोटात तयार होऊन आलास. नाही नाही नाही, मी माशाच्या पोटामध्ये असताना मला 3 दिवस मी उपवास आणि प्रार्थना केली. मग असा संदेश त्या योनाचा, हा हा हा, संपूर्ण निनवेमध्ये पायी फिरून त्याने संदेश दिला. आणि त्याच्या संदेशाने संपूर्ण निनवेने पश्चाताप केला. जो देव त्यांचा नाश करणार होता त्या देवाने म्हटलं प्लॅन चेंज. हालेलुया. पश्चाताप देवाच्यासाठी एक कळवळा आणणार आहे आणि त्या पश्चातापाची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. पापात खिचपत पडून तशीच प्रार्थना करत राहिलो तर त्या प्रार्थनेच्या उत्तराची काही गॅरंटी नाही. पण ज्या क्षणी तुम्ही म्हणता की प्रभू आज सगळ्या पापाचा त्याग करून मी तुझ्याकडे धाव घेत आहे, तुम्ही काहीही मागा, तुमची प्रार्थना मान्य झाल्याशिवाय राहणार नाही. ती पश्चातापाची प्रार्थना आहे. कधी दान धर्म केल्याने परमेश्वर तुमच्या प्रार्थनांची उत्तरं देतो. जे आपण पेरतो ते उगवतं. नेहमी गहू पेरा, तांदूळ उगवणारच आहेत, बरोबर की नाही? आंब्याची कोय पेरली, चिक्कू उगवणार आहेत. जे पेरणार तेच उगवणार आहे. जे तुम्ही पेरता तेच उगवणार आहे. ज्यांना आर्थिक आशीर्वादांची अभिलाषा आहे किंवा जे प्रार्थना करतात आर्थिक दृष्टीने मला आशीर्वादित कर, त्यांचा दान धर्म परमेश्वरासमोर मोजला जातो. आणि त्यांच्या देण्याद्वारे देव त्यांना असा भरभरून देतो का त्यांच्याकडं कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. दाविदाने जेवढ्या लढाया लढल्या, जेवढं काही लुटून आणलं होतं, कुठं खर्च केलं माहिती आहे का? मंदिरासाठी देऊन टाकलं. आपला मुलगा बांधणार आहे त्याला माहीत होतं, मंदिराची तयारी करण्यासाठी. आणि त्यामुळं त्याच्या मुलाला देवाने असं श्रीमंत केलं की त्याच्यासारखा व्यक्ती जगात श्रीमंत नव्हता असं नाही म्हणणार. आजही त्या शल्मोना एवढा श्रीमंत राजा जगात झालेला नाही. तुमच्या देण्याद्वारे तुमचे आशीर्वाद मोकळे होतात. आणखीन एक गोष्ट सांगेन, कधी तुम्ही एखाद्या देवाच्या कार्याचा भार वाहता तरी सुद्धा तुमचे आशीर्वाद मोकळे होतात. हालेलुया. देवाच्या कार्याचा तुम्ही भार वाहता, देवासाठी तुम्ही एखादं कार्य करता आणि ते कार्य केल्यामुळे परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करतो. तर आता हे सगळ्यांना कळालं. एक तर प्रार्थना करायची आणि नाही उत्तर मिळालं तर उपवास प्रार्थना करायची. अजून काय करायचं? पश्चाताप करायचा. पश्चाताप करायचा. अजून काय करायचं? दान धर्म करायचं. अजून काय करायचं? देवाच्या राज्यात काहीतरी मेहनत करायची, काहीतरी देवाच्या कामी पडायचं. कुठून ना कुठून काही ना काही होणार. तुमची प्रार्थना देव ऐकणार. कळालं पायऱ्या सगळ्यांना? आता इथपर्यंत सगळ्यांचे संदेश संपतात, पण आज आपला संदेश इथून सुरू होणार आहे. काय होतं की ज्या वेळेस एखादा व्यक्ती 7व्या माळ्यावर राहतो पण त्याच्या बिल्डिंगला लिफ्ट नाही, मग तो धावत धावत चालत चालत जाऊन सगळे माळे चढतो. एक दिवशी तो आजारी पडतो आणि डॉक्टर त्याला सांगतो की तुला आता इथून पुढे पायऱ्या चढता येणार नाही. मग तो विचार करतो की माझं स्वतःचं घर 7व्या माळ्यावर आहे, पण रेंटेड का होईना ग्राउंड फ्लोअरला दुसरं घर घेतो. नाही तर ते विकून तरी दुसरं घेतो, पण माझं जीवाला बरं वाटलं पाहिजे. ऐकताय का तुम्ही? मग तो स्वतःची सोय बघतो, कारण त्याला आता चालता येत नाही. आता देवाच्या राज्यात असं आहे की देवाच्या राज्यात जिथं तुम्हाला पायऱ्या चढता येत नाही तिथं लिफ्टची व्यवस्था देवाने केलेली आहे. जिथं तुम्हाला वाटतं की देवा मी थकलोय, द्यायचंय पण खिसे रिकामेत, उपास करायचा आहे पण
पण मी मरून जाईल उपासातच आहे का, माझी तब्येत नाही बरी, एखादा ICUतला पेशंट आहे आणि तो नाही करू शकत आहे. कधी असं होतं की आपण सगळ्या बाजूने असं अडकलो जातो आणि आपल्याला इच्छा आहे की ह्या पायऱ्या सोडून मला माझ्या उत्तरापर्यंत जायचं आहे. पण त्या दिवशी तो वर आहे ना, तो खाली उतरून येतो, तुम्हाला उचलून तिथं घेऊन जातो. प्रभूने हा अनुभव तुम्हा प्रत्येकाला द्यावा अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. दरच वेळेस नाही होणार, पण कधी कधी असं होतं, बिना प्रार्थनेची उत्तर मिळतात. उपास न करता सुद्धा दुष्टात्मे निघून जातात. कधी कधी असं पण होतं की द्यायला काही नाही, पण तरी देव तुम्हाला धनवानांचा धनवान करतो. असा क्षण प्रभू तुम्हाला दाखवो की तुमच्या कर्तृत्वावर नाही, पण त्याच्या सामर्थ्यावर तो तुम्हाला आशीर्वादित करो. तो तुम्हाला न मागता मिळणारे आशीर्वाद द्यायला तयार आहे. ज्या गोष्टींची तुम्ही कधी अपेक्षाच केली नव्हती, ज्या गोष्टी कधी तुम्ही देवाकडे मागितल्याच नव्हत्या, कधी अट्टहासच केलं नाही, देवा मला हे दे, देवा मला ते दे, तुम्ही न मागता तुमचा देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तुम्हाला दिसतं सगळ्यांना, त्याला दिसतं. आपल्याला चांगलं दिसतं का त्याला चांगलं दिसतं? मग त्याला दिसत नाही का? आमच्या जीवनातले काय दुःख आहेत त्याला दिसत नाहीत का? आमची संकट त्याला माहित नाही का? का तो म्हणतो अरे मला इथून क्लिअर दिसत नाही, मिखाईल पुढे जाऊन बघ रे काय झालं. एलियाने जसं आपल्या दासाला सांगितलं जा पुढे जाऊन बघ वरती, वरच्या डोंगरावर तुला दिसतो का एखादा ढग, तसा देव आपल्या दूतांना किंवा दासांना सांगतो का पुढे जाऊन बघ मला दिसत नाही. 7 नेत्र आहेत त्याला. माझ्या देवापासून तुमच्या देवापासून कुठली गोष्ट कधीच लपत नाही, दिसतं त्याला. मग आता न मागता मिळणार कसं? एक गोष्ट आहे, फक्त एक सिक्रेट आहे. ऐकता तुम्ही? त्या विषयात जाण्याआधी एक वचन वाचू. निर्गम 2 अध्याय आणि 6 वचन. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले आणि पहा तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली हे कोणातरी इब्राचे बालक आहे. 2 वर्षाखालील लेकरांची कत्तल करायची फारोचा प्लॅन आहे. ज्या राजवाड्यात प्लॅन तयार झालाय की लेकरांना मारायचं इब्रांच्या, जो फारो प्लॅन करतो इब्राच्या एकही 2 वर्षाखालील लेकराला जिवंत ठेवायचं नाही, त्यांना खलास करायचं, जो राजा प्लॅन करतो त्या राजाच्या देखत देवाला मोशेला लहानसं मोठं करायचं. जे तुमचं वाईट करू इच्छितात तुमच्या केसाला धक्का लावायची हिम्मत कोणाच्या बापात नाही. एक गोष्ट इथं पेटारा ज्यावेळेस उघडण्यात आला आणि फारोच्या मुलीने पाहिलं आणि ती म्हणते हे कोणीतरी इब्राचं बाळ आहे. असं नाही की तिने ओळखलं नाहीये, आपल्या मिस्री लोकांपैकीच कोणाचं बाळ आहे असं ती म्हणली नाही. इब्रांचं बाळ म्हणजे आपले गुलाम आहेत ना,
त्यांच्यातलं कुणाचं तरी हे बाळ आहे. ज्या बाळाला बघता क्षणी मारायला पाहिजे, बायबल सांगतं फारोच्या मुलीला त्या बाळाचा लिखाओ वचन क्या लिखा है, त्या बाळाचा आमेन हालेलुया. रडणाऱ्या मोशे बाळाचा फारोच्या मुलीला कळवळा येतो, मग ह्या बाळांचा त्या बापाला कळवळा. फारोची कन्या त्या बाळाला राजवाड्यात नेते, आमचं स्थान पण राजवाड्यात आहे. लोक म्हणतील तू झोपडपट्टीत राहतो, ए आंधळ्या चल निघ इथून, चल तेरे को मालूम नहीं है मेरा घर कैसा है. जे जगात दिसतं ते टेम्पररी आहे, जे परमनंट आहे त्याच्यासाठी परिश्रम केले पाहिजे. काय तिला कळवळा आला, डायरेक्ट ते बाळ घेऊनच टाकलं तिने. हा जो कळवळा आहे ना, हा मधल्या सगळ्या पायऱ्यांना रद्द करून टाकतो. काही लोकांचं लाईफस्टाईल बनलेलं आहे, प्रार्थना केली कीच मिळतं, पण आज काहीतरी वेगळं सांगतोय. बापाला माहित, तुमची गरज त्याला माहिती आहे. त्याचा अंतःकरण एकदा कळवळ्याने भरलं ना, तुमची स्टोरी बदलली म्हणून समजा. नियम असतात, नियम, आणि त्या नियमांप्रमाणे आपण चालत असतो. पण कधी कधी ना तो नियम बनवणारा म्हणतो नियम बाजूला ठेव, माझी प्रीती, माझा कळवळा जास्त मोठा आहे. आता ट्रॅफिक सिग्नलचा रूल सगळ्यांसाठी आहे, पण मुख्यमंत्र्यासाठी नाही. देवाच्या राज्यातले मंत्री तुम्ही आहात. नियम रद्द केले तुमच्यासाठी त्याने, नियमशास्त्र पूर्ण केले त्याने तुमच्यासाठी, आणि त्याने तुम्हाला आणि मला कृपेच्या अधीन केलेला आहे. त्याची कृपा आम्हाला पुरी आहे, त्याची दया आम्हाला पुरी आहे. ज्यावेळेस त्याने आमच्याकडे दयेच्या आणि करुणेच्या नजरेने पाहिलंय, त्यावेळेस आमचा आशीर्वाद कुणाला थांबवता येणार नाही. आमच्या जीवनातली देवाची कृपा कुणाला थांबवता येणार नाही. मग मी का मागू? ज्याला ख्रिस्त मिळाला आहे त्याला भीक मागायची गरज नाही. ज्याला येशू मिळालाय त्याने काय मागावं आणखीन? बस प्रभू आहे. धनवान झालो. अरे तुझ्या अकाउंटवर 10 करोड आहे, तू 10 रुपयासाठी भीक मागशील का? तुझ्या अकाउंटवर 10 करोड आहेत. आता मेसेज आलाय बँकेचा तुला, आणि तू रस्त्यावर उभं राहून म्हणशील का 10 रुपये दे? ज्याला आत्मिक क्षेत्रात कळालं ना की तुम्ही किती धनवान आणि श्रीमंत आहेत, कुठल्या देवाच्या मागे तुम्ही चाललात, काय संपत्ती तुम्हाला मिळाली, काय आशीर्वाद तुम्हाला मिळालेले आहेत, तुमचा स्वभावच बदलतो. किटकिट नाही, रडणं नाही, काय नाही, मला हे नाही मिळालं, मला ते नाही. देवा मला सगळं मिळालंय, मला सगळं मिळालंय. कुणी म्हणाल अरे फाटके कपडे, अरे येड्या तारणाचे कपडे आहेत माझ्याकडं, स्वर्गाचा अधिकार आहे माझ्याकडं. अरे तू शिकलेला नाही, मी शिकलेला नाही, तू हुकलेला आहे. प्रभू भेटला ना, काही लागत नाही जीवनात, काही नाही लागत. लूक 7:13 वाचू आपण. लूकेचा 7वा अध्याय 13वा वचन. लूक चॅप्टर 7 वर्स 13. एक आई आहे, ती पण बिचारी विधवा, म्हणजे पती नाही, कोण नाही, बाकी लेकरं बाळ काही नाही, एकच मुलगा. सगळं जीवन त्या मुलाच्या हवाली, म्हणजे मुलगा सांभाळणार सगळ्या गोष्टी. आणि नेमका तिचा तो मुलगाच वारला. आता कोण नाही तिला बिचारीला जगात. रडत असेल, काय रडत असेल, एक त्या आईचं दुःख काय असेल. ती आई अगदी दुःखित मनामध्ये आहे, एकदम खिन्न झाली, खचून गेली.
गावकरी सगळे जमले, तिचं कोणीच नाही, आपल्याला जावं लागेल मुठमातीसाठी. जगाची ही स्टाईल आहे, जिवंत असताना कोणी येत नाही, मेल्यावर लई गर्दी करतात. आणि त्यातल्या त्यात फंड सर्व्हिसचे पैसे येणार असले तर थोडी जास्त गर्दी होईल, माझी गॅरंटी आहे तुम्हाला. आले सगळे, पॅक बिक करून तिरडीवर ठेवला एकदम. चलो उठाव, बस कर मावशे, रडू नको, आता गेला तो, संपला विषय, जाऊ दे आता, शांत हो. ती कसली शांत होती, कोणाच्या सांगण्याने कशाने, रडत 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 चालली बिचारी. माझा मुलगा गेला, माझा मुलगा गेला, माझा मुलगा गेला, आता का जगू मी, कोणासाठी, आता काय माझ्या जीवनात अर्थ आहे. तिचे विचार, तिचं बोलणं, तिचं रडणं चाललंय. तिरडी घेऊन लोक चाललेत, त्या मुलाची आई रडत चालली आहे. समोरून येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर येते. हालेलुया. असा आमना सामना झाला पाहिजे तुमचा येशू बरोबर, बस एकदा. दुःखात रडणारे, चिडवणारे खूप भेटतील, पण दुःखाचं रूपांतर आनंदात करणारा एकच आहे, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. तो आम्हाला भेटणं गरजेचं आहे, बस. प्रभू आला समोरून. दोन ग्रुप आहेत, मुळूमुळू रडणारा आणि देवाच्या सामर्थ्यात आनंद करत येणारा. दोन ग्रुप आहेत. एकीकडून मरण चाललंय, दुसरीकडून जीवन येतंय. नाईनगावच्या त्या वेशीवरती मरण आणि जीवन एकत्र आले तिथे समोरासमोर. ज्या वेळेस प्रभूने पाहिलं, बायबल सांगतं, वाचा ते लूक 7:13. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळ आला व तो तिला म्हणाला, रडू नकोस. शेजारच्याला सांगा, रडू नकोस, रडू नकोस, रडू नकोस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूला कळवळ आला तिचा. त्या विधवेचा प्रभूला कळवळ आला. घरी जाऊन खूप वेळा वाचा हे वचन, कुठंच लिहिलं नाही. मग ते जात होते त्या विधवेच्या मुलाला घेऊन. मग त्या विधवेने येशूला पाहिलं, ती म्हटली, वाव प्रभू तू आलास, किती छान, किती बरं झालं, मी हीच अपेक्षा करतोय. बरं झालं प्रभू, चल उठव माझ्या मुलाला. तिने न मागता, तिने प्रार्थना न करता, तिने उपास न करता, पश्चाताप न करता, दान धर्म न देता, काहीच चांगलं न करता, फक्त ती रडत राहिली. तिच्या त्या स्थितीत एकच गोष्ट, तिच्या जवळ येशू होता, बस. तिच्या तुटलेल्या परिस्थितीत ख्रिस्त तिच्या बरोबर, आणि ख्रिस्त तिच्याकडे पाहतोय. आणि बायबल सांगतं की येशूला तिचा कळवळ आला. एकदा प्रभूला कळवळ आला नाही, मधल्या सगळ्या स्टेप्स कॅन्सल, संपलं सगळं. तू मागूही नको आणि तू काही बोलूही नको, माझा बोलण्याचा टाइम आहे. ज्याच्यावर त्याची दया होते ना, तो माणूस म्हणला ना बस, तरी तो वास नाही करणार. तो भरभरून तुम्हाला आशीर्वाद देत राहील. रडता तुम्ही आणि तुम्ही म्हणता की माझं ऐकणाराच कोणी नाहीये, माझं दुःख समजून घेणारच कोणी नाहीये, येशू बरोबर दोस्तीच झाली नाही अजून असं वाटतंय. रडा, मी म्हणत नाही रडू नका, पण प्रभूच्या चरणाशी रडा. जगापुढं रडाल ना, तुमची चेष्टा करतील, आज ऐकून घेतील, आणि उद्या तुम्ही कसे रडत होतात तुम्हालाच ऍक्टिंग करून दाखवतील. तुमच्या दुःखात तुम्ही कसे वागत होतात त्याची तुम्हाला ते सोंग आणून दाखवतील, तुमची टिंगल टावळी करतील. तुमच्या दुःखात साथ देणारा तो आहे. बायबल सांगतं प्रभूला तिचा कळवळा आला. नेक्स्ट वर्स. प्रभू तिला म्हणतो रडू नकोस. मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ. जो बोलतो प्रकाश हो आणि प्रकाश होतो,
तोच म्हणतोय, मुला मी तुला सांगतो, उठ मुला मी तुला सांगतो, उठ. आपल्या घरात एखाद्या लेकराला पप्प्याला म्हणलं, पप्प्या उठ ग्लासभर पाणी घेऊन ये, तर पप्पू आपलं म्हणतो मला जमणार नाही. पण प्रभूचं कोण ऐकतंय? मुर्दा ऐकतोय, उठ. आणि त्याला उठावं लागलं. प्रभूच्या शब्दात सामर्थ्य आहे. लांब प्रार्थना करू नका, सामर्थ्यवान प्रार्थना करा. मी 4 तास प्रार्थना केली, मी 8 तास प्रार्थना केली. आमच्या चर्चमध्ये 48 तास प्रार्थना आहे, 52 तास प्रार्थना आहे, 314 घंटे आम्ही प्रार्थना केली. मी तुम्हाला खरंच सांगतो, किती तास प्रार्थना केली याला महत्त्व नाही, किती आत्म्याने प्रार्थना केली याला महत्त्व आहे. हालेलुया. काही लोकांचं ठरलेलं असा प्रॉब्लेम आला की मी 40 दिवस प्रार्थना केली तरच ते सॉल्व्ह होतं, आणि त्या 40 दिवसाच्या आत तू 42 झाला तर कसं होणार? ही प्रभूची दया आहे. हे वचन या ठिकाणी सांगतं की प्रभूला तिचा कळवळ आला, तिने न मागता तिला मिळालं. एकदा काय झालं की येशू असंच 4000 लोकांना संदेश देत होता. किती वेळ? कोण सांगेल मला? 4000 लोकांना प्रभूने किती वेळ संदेश दिला? आणि उत्तर चुकलं तर मी कोणालाच शिक्षा करणार नाही. बोला. संध्याकाळपर्यंत. अजून 3 दिवस. अजून काय उत्तर आहे का? लवकर सांगून टाका तुम्हीच पास्टर. बरं ठीक आहे, या आपण वाचू. मार्क याचा 8वा अध्याय आणि 2रं वचन. मार्क चॅप्टर 8 वर्स 2. मला ह्या लोकांचा कळवळा येतो. कोणत्या लोकांचं? 4000 लोकांचं. कारण आज 3 दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खायला काही नाही. किती दिवस? 4000 लोक काहीच न खाता पिता किती वेळ येशूकडून वचन ऐकत होते? बऱ्याचशा मंडळात पद्धत आहे. एकदा एका फार मोठ्या चर्चमध्ये गेलो होतो मी, आणि खूप चांगले वक्ते होते, आणि त्यांचा संदेश थोडासा जरा टायमिंगच्या पुढं गेला. त्यांचा झगा कोणीतरी ओढला मागून. तर त्यांनी म्हटलं आज माझा झगा कोणी ओढला तरी चालेल, पण मी काय संदेश थांबवत नाही. तीन दिवस काहीच न खाता पिता लोक येशूचं वचन ऐकत होते. काय लोकांमध्ये येशूप्रती प्रेम पाहायला मिळतंय. 3 दिवस त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं, आणि प्रभू म्हणतो की यांनी 3 दिवस काहीच खाल्लं नाही, मला त्यांचा कळवळा आलेला आहे. पुढे, मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील. त्यांच्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत, वाटेत कासावीस होतील. 3 दिवस काहीच खाल्लं नाही, नुसतं वचन ऐकलं, आणि आता ते गेलेत. जर त्यांना आता पाठवून दिलं, जा म्हटलं, जाता जाताच वाटेत कासावीस होऊन पडतील ते. काय परिस्थिती आहे? पुढे नेक्स्ट वर्स. त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कुठून आणाव्यात? 4000 लोकांसाठी भाकरी कुठून आणायच्या? पुढे, त्याने त्यांना विचारले, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले 7 भाकरी होत्या आणि काही लहान मासे होते. प्रभूने 4000 लोकांना भोजन दिलं. हालेलुया. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. काय 4000 लोकांनी प्रार्थना केली होती येशूकडं, आम्हाला भोजन द्या. फक्त येशूला कळवळा आला. जिथं खरे लोक उभे राहतात,
जे आत्मीयतेने खरी देवाची सेवा करतात. आणि प्रभू ज्यावेळेस कळवळ्याने भरतो त्यावेळेस प्रार्थनेच्या आधी तुमच्या जीवनामध्ये चमत्कार व्हायला सुरुवात होते. 4,000पैकी एकाने म्हटलं नाही आम्हाला जेवण पाहिजे, पण तरी त्यांच्यासाठी प्रभूने अलौकिक चमत्कार केला. तरी प्रभूने त्यांच्यासाठी अद्भुत काम केलं. 4,000 त्याने तृप्त करून पाठवलं. हा प्रभूचा स्वभाव आहे, कळवळ्याचा स्वभाव आहे. कसा स्वभाव आहे? प्रत्येकाचा स्वभाव असतो. कोणी निष्ठुर असतं, कोणी प्रेमळ असतं, कोणी कठीण स्वभावाचं असतं. स्वभावाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव जगात पाहायला मिळतात. आपल्या देवाचा स्वभाव वेगळा आहे. तुम्ही समस्येत, तुम्ही अडचणीत असताना त्याचं काम करताय, सत्यतेने चाललाय, त्यावेळेस कुरकुर न करता तुम्ही शांत आहेत, तुम्ही काहीच बोलत नाही. देवा असं का झालं, देवा तसं का झालं, मी 3 दिवस इथंच थांबलोय, प्रभू मला काय आहे की नाही, तुम्ही काहीच बोलत नाही. खऱ्यापणाने फक्त त्याचं काम करत राहता. आणि तुम्हाला गॅरंटी आहे ज्याने मला बोलवलंय तो मला पाहतोय. ज्याचं काम मी करतोय त्याची दया माझ्या जीवनावरती आहे. जे मला कळतं त्याच्यापेक्षा जास्त माझ्या परमेश्वराला कळतं. तो माझ्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. इतका दयाळू, इतका कनवाळू तो परमेश्वर आहे. असा कळवळ्याने भरला. 7 भाकरी छोटे काही मासे पूर्ण सगळ्यांना देऊन तृप्त करून टाकलं. 4,000 लोक तृप्त झाले. 7 टोपल्या पण त्या दिवशी उरल्या. ही केवळ परमेश्वराची दया आहे. मत्तई 14:14 मध्ये बायबल सांगतं, मत्तई 14:14, मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकऱ्यांना त्याने बरे केले. कळवळा आला त्यांना. आज आमच्या जीवनाकडे त्याची ती एक कृपेची नजर आमच्याकडे पडणं गरजेचं आहे. देवापासून लांब आहे, कुठंतरी आड भिंत आहे पापाची आणि कुठंतरी लपून बसलाय. त्यांना खूप प्रार्थनेत ओरडावं लागतं. ओरडावं लागतं म्हणजे आक्रोश असं नाही म्हणत मी, पण त्यांना खूप प्रयत्न करावा लागतो काहीतरी प्राप्त करण्यासाठी. ज्याला जाणवतं की माझा देव माझ्यापासून खूप लांब आहे, त्यांना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. देवा ऐक ना माझं, प्लीज देवा असं कर ना, प्लीज देवा प्लीज, या वर्षी तरी ऐक. 2025च्या आधी मला ही गोष्ट दे देवा, नाही तर 2070 मध्ये दे देवा. जे लोक देवाला कमजोर समजतात त्यांच्यासाठी मिरॅकल्स होत नाहीत. पण ज्यांना खात्री आहे की माझ्या देवाला माहित आहे माझी गरज, माझा प्रभू माझ्या गरजा पूर्ण करणार आहे. तुमची काय गरज आहे देवाने ती ओळखली आहे आणि तो योग्य गोष्टी योग्य लोकांना देणारा परमेश्वर. या लोकांची गरज होती. आजारी लोक आहेत कितीतरी, समुदाय मोठा. प्रभूने पाहिलं आणि प्रभूला त्यांचा कळवळा आला. जसा कळवळा आला धडाधड मिरॅकल्स. मागितल्याने मिळतं याची खूप उदाहरणं आहेत बायबलमध्ये. पण आज देवाच्या जवळ एवढं जायचं, प्रभू म्हटलं पाहिजे नाही एवढं राहू दे, घे एवढे राहू दे, तुझ्यासाठी आहेत, घे हिलिंग तुझ्यासाठी आहे, माग अजून काय पाहिजे का तुला. प्रभू आमच्यासाठी नेहमी तयार आणि तत्पर आहे. त्याच्या त्या कृपेच्या नजरेसाठी आम्ही स्वतःला तयार तत्पर केलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. पहिले इतिहास 13वा अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये दाविदाने तो कोश आपल्या इथे दावीदपुरात नेला नाही, तर ओबेद अदोम गित्ती याच्या घरी एकीकडे नेऊन ठेवला. दाविदाने कोश का नाही नेला? कारण उज्जा नावाचा व्यक्ती कराराच्या कोशाला हात लावता क्षणी मरण पावला.
परमेश्वराचा असा कोप भडकला की परमेश्वराचा जो कराराचा कोश आहे तो कोश नेण्यासाठी दावीद आला होता, पण काही चुका होत्या त्यांच्या, आणि त्याच्यामुळे उज्जाचा हात कोशाला लागतं क्षणी तो उज्जा नावाचा व्यक्ती मरण पावला. दावीदाने बघितलं कोशाकडं आणि उज्जाकडं, मला उज्जा पण नको मला कोश पण नको, याला पुरून टाका आणि याला तिकडं ठेवून टाका. मग कुठं ठेवायचा कोश? मंदिर तर नव्हतं तेव्हा. त्यावेळेस ओबेद अदोम नावाचा एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीच्या घरात एकीकडे, मधोमध नाही, हालेलुया, घरात एकीकडे एका बाजूला नेऊन तो कोश ठेवून दिला. आणि पुढं बायबल सांगतं ओबेद अदोम गित्ती याच्या घरी एकीकडे नेऊन ठेवला देवाचा कोश. ओबेद अदोम ह्याच्या घरी 3 महिने राहिला. परमेश्वराने ओबेद अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व यांना बरकत दिली. आमेन. बोलो येशू मसीह की. किती अद्भुत आहे, किती असीम परमेश्वराचं सामर्थ्य आहे. कुठंच बायबल लिहित नाही किंवा कुठेही बायबलमध्ये असं सांगितलं नाही की ओबेद अदोमने प्रार्थना केली मग त्याला बरकत मिळाली. त्याने असं कृत्य केलं आणि त्याने ते केलं आणि त्याने हे केलं आणि मग त्याच्यानंतर असं कुठल्याच प्रकारच्या स्टेजेस इथं पाहायला मिळत नाहीत. इथं एकच पाहायला मिळतं, ओबेद अदोमने आपल्या घरात देवाला येऊ दिलं. ओबेद अदोमने आपल्या घरामध्ये कराराचा कोश ठेवू दिला. त्याने हा विचार केला नाही कोश माझ्या घरात आला, माझा हात लागला तर मी मरणार आहे. पण त्या दिवशी त्याने निर्णय घेतला, जो कोश दावीद नेऊ शकत नाही तो कोश मी माझ्या घरात घेणार आहे. जे राजाला जमलं नाही ते मी एक सर्वसाधारण व्यक्ती करणार आहे. आणि म्हणून परमेश्वराने साधारण माणसाला असाधारण बनवलं. ज्यावेळेस साधारण लोक देवाच्या सामर्थ्याचा स्वीकार करतात, परमेश्वर त्यांना असाधारण बनवून टाकतो. देवाची उपस्थिती तुमची बरकत करणार आहे. हालेलुया. अंधारामध्ये लाईट चालू केली ना, त्या लाईटला बोलावं लागत नाही. ट्यूबलाईट बल्ब असं बोलत नाही, अंधारा तुला विनंती करतो तू आत्ताच्या आत्ता निघून जा. प्रकाश आला की अंधाराला जावं लागतं. माझा देव जगाचा प्रकाश आहे. एकदा घरात तर बोलवून बघा, गरिबीचा अंधार जाईल, पापाचा अंधार जाईल, सैतानाचा अंधार जाईल. हालेलुया. कितीतरी लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत सैतानाचंच गुणगान गातात. आपल्या इकडे नाहीत तसे, पण काही लोक आहेत. हालेलुया. सैतानाने असं केलं, दुरात्म्याने तसं केलं, आपल्याला फरक पडत खरंच की काय? आमेन. हालेलुया. कुणी तुमच्यावर जादूटोणा केला तर, काला जादू, पिवळा जादू, निळा जादू, काय होणार? तुम्हाला काय करायचंय ते करा. आमचा देव आमची ढाल आणि आमचा कवच आहे. आमच्यावर मंत्रतंत्र चालत नाही. हालेलुया. आमच्यावर मंत्रतंत्र चालत नाही, तुमच्यावर मंत्रतंत्र चालत नाही. आमेन. मंत्रतंत्र करणारी येशूकडे येतील एवढी पावर तुमच्यात आहे. चेंबूरमधून एक बहीण यायची चर्चला नवऱ्याबरोबर, आणि एकदा आली, प्रार्थना केली, तिच्यातला दुष्टात्मा गेला. म्हटलं या तुम्ही परत गुरुवारी या प्रार्थनेला, प्रभू तुम्हाला चांगलं करेल. आता गुरुवारच्या आधी ते गेले एका मस्जिदमध्ये, आणि तिकडं पण एक चांगला बाबा होता एकदम जबरदस्त. गेल्या गेल्या त्यांनी सांगितलं, ए तुम किधर से आया? चर्च में गया था ना, बाहर निकलो, जिधर से आया उधर जाओ, मेरे को कुछ करने को नहीं आएगा अभी. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, अशा देवाचा हात तुमच्यावरती आहे की ज्या देवापुढं मंत्रतंत्र चालत नाहीत. त्या प्रभूचा हात तुमच्या जीवनावर आहे. ओबेद अदोमच्या घरामध्ये फक्त कराराचा कोश आला. काय होतं कराराच्या कोशात? अहरोनाची काठी होती. हालेलुया. मानण्याचं पात्र आणि 2 दगडी
वचनाच्या त्या 10 आज्ञाच्या पाट्या. देवाचा असा अभिषेक त्या कराराच्या कोशावर होता. देवाचा अभिषेक होता. पण आता देवाचा नुसता अभिषेक नाही, डायरेक्ट देव तुमच्या घरात आलेला आहे. आता डायरेक्ट परमेश्वराने तुमच्या जीवनात प्रवेश केलेला आहे. आता जर देव आमच्या बरोबर आहे, आमची उन्नती कोणाला थांबवता येणार नाही. मग सध्याची परिस्थिती बघून घायल होऊ नका. बोलो येशू मसीह की. घरात वादविवाद होतात, माझं पैसेच पुरत नाहीत, माझं असंच होत नाही, कधी मिळेल माझं घर, स्वप्नातलं घर, कधी माझी नोकरी होईल प्रभू, कधी माझं असं होईल. प्रभू म्हणतो ते सगळं सोड, मी आहे. हालेलुया. मी आहे, मी आहे, बस मी आहे. त्याची उपस्थिती तुमच्या जीवनातल्या गोष्टी बदलणार आहे. इतकं देवाजवळ या, इतकं देवाजवळ या, इतकं देवाजवळ या. एवढं मेहनत करतो माझ्या राज्यासाठी, एवढी धावपळ करते माझ्यासाठी, माग ना काहीतरी, असं त्याने विचारलं पाहिजे. त्याच्या कळवळ्याच्या नजरेने त्याने आज आमच्याकडे पाहणं गरजेचं आहे. हालेलुया. त्याची एक नजर आमच्यावरती पडावी. आज देवाच्या सानिध्यात आम्ही वाढत असताना, देवाजवळ येत असताना, जोपर्यंत आपला श्वास चालू आहे, जगात अडचणी असणार आहेत. तुम्ही म्हणाल पास्टर तुम्हाला आहेत का? मी म्हणतो तुमच्यापेक्षा थोड्या जास्तच आहेत. ऐकतं का तुम्ही चर्च? पण मी माझ्या प्रॉब्लेमचा फुटबॉल केलाय. तुम्हाला आमंत्रण आहे, तुम्ही पण खेळायला या. समजायलंय का नाही समजायलंय? हालेलुया. तुमच्या समस्यांना शून्य करून टाका. अडचणींबद्दल जास्त बोलू नका, देवाबद्दल जास्त बोला. फोकस अंधकारावर करू नका, त्याच्या प्रकाशाकडे करा. लक्ष केंद्रित त्याच्याकडे करा. एकदा त्याची नजर, कळवळ्याची नजर आपल्याकडे पडली ना, आपली स्टोरी बदलणार आहे. हालेलुया. प्रार्थना करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. पश्चाताप करा, दान धर्म करा, जे जे चांगलं काम आहे ते सगळं करा. पण ज्या वेळेस वाटेल ना काहीच होत नाही, फक्त एक अपेक्षा करा, एकदा करुणेच्या नजरेने माझ्याकडे पहा बरं माझ्या देवा. हालेलुया. एक त्याची ती दयेची नजर, कृपेची नजर आमच्यावरती पडली, प्रॉब्लेम सुटले म्हणून समजा. हालेलुया. तुम्ही कुठल्याही दशेत असा, कुठल्याही स्थितीत असा, आज रात्री परमेश्वर तुमची स्टोरी चेंज करणार आहे. कुठल्या स्ट्रगलमधून तुम्ही चाललात, तुमची नाव चालली आहे समुद्रात, वादळ आलंय, मचवा तुमचा एकदम असा वाकडा तिकडा होतोय. मी म्हणतो असं नाही, असं पार फिरून परत येऊ त्या जागेवर, पण तुम्ही बुडणार नाही, तुमचा नाश होणार नाही. का? मचव्यात येशू पण आहे. हालेलुया. तो तुमचा त्याग करणार नाही, तो तुम्हाला सोडणार नाही. संकटात स्थिर उभं राहायला शिका. आमेन. संकटात हारणारे खूप बघितलेत, आम्हाला टिकणारे बनायचं आहे, स्थिर होणारं बनायचं आहे. त्याच्या एक दयेच्या, कृपेच्या नजरेने त्याने आज आमच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आमचे जीवन त्याला आशीर्वादित करायचं आहे. आमेन. हालेलुया. अनेक गोष्टी आज नंतर तुम्हाला न मागता मिळणार आहेत. कधी कधी असं होतं का? मला होतं बाबा, मला माहीत नाही की काय मागावं कळतच नाही. होतं असं, असं वाटतं सगळंच दिलंय, काय पाहिजे? प्रभू आहे, सब आहे. हे मानसिक समाधान आहे ना, ते कशात मिळणार नाही प्रियांनो. मानसिक जे समाधान आहे ते देवा वाचून कुठंच मिळणार नाही. मग ज्यावेळेस वाटतं की कसं मागू, काय मागू कळत नाही, त्याच्या चरणाशी बसा, फक्त त्याला धन्यवाद देत राहा.
त्याचे आभार मानत राहा. प्रभू तुला काय वाटतं ते मला दे, जे बेस्ट असेल त्याच्या नजरेत ते आमच्यापर्यंत येईल, उत्तम त्या गोष्टी आमच्यासाठी घडतील. त्याच्या कळवळ्याने खूप उदाहरणं आहेत बायबलमध्ये. हा संदेश न संपणार आहे. हालेलुया. तुम्हाला आलाय असा अनुभव? मागण्याआधी देवाने दिलाय. हालेलुया. आम्हाला माहीत पण नव्हतं आता काय मागायचं आहे, पण त्याने आमच्या गरजा पूर्ण केल्या. त्याची दया आमच्यावर झाली, त्याची कृपा आमच्यावरती झाली. आमेन. आमच्या दुःखात, आमच्या संकटात, प्रत्येक अडीअडचणीत तो आम्हाला सहाय्य करणारा देव आहे. ही आपण एक प्रार्थना करू. आपल्या पायांवर आपण उभे राहूया. प्रभूकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद ईश. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद ईश. Thank you, Jesus. Glory. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Lord. Rebento sokori kalaranamanto. Jesus. Hallelujah. धन्यवाद, 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 धन्यवाद ईश. पवित्र स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. अरे तू आमच्या अंतःकरणाची, आमच्या जीवनाची तू भेट घेतलीस म्हणून तुला धन्यवाद देतो. आज आमची प्रार्थना आहे प्रभू, तू इतका दयाळू, इतका कनवाळू, इतका सामर्थ्यवान देव आहेस. ज्या ज्या वेळेस तू आपल्या कृपेच्या नजरेने, कनवाळूपणाने आपल्या लेकरांकडे पाहिलंस, त्या त्यावेळेस अद्भुत कामं केलेस प्रभू. तुझी ती नजर प्रभू, कृपादृष्टी नेहमी आमच्याकडे असू देत देवा. तुझ्या सानिध्यात, सामर्थ्यात प्रत्येकाला प्रबळ कर. तुझा दास या नात्याने प्रॉफिटिक वर्ड डिक्लेअर करतो देवा. आज रात्री अनेकांच्या मस्तकावर तुझा पवित्र हात आलेला आहे. येशूच्या नावात आशीर्वाद मोकळे केले जातात प्रभू. तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात सगळे बंधन तुटले जात आहेत. तुला धन्यवाद देतो. ज्यांना आरोग्याची गरज आहे प्रभू त्यांना स्पर्श कर. येशूच्या नावात सगळे रोग, आजार, पीडा येशूच्या नावात निघून जाऊ दे. ज्या तुझ्या लोकांच्या गरजा आहेत प्रभू त्या तू जाणतोस, आणि आज रात्री प्रत्येकाच्या जीवनात तुझं अलौकिक कार्य तू कर प्रभू. धन्यवाद पित्या. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. आमच्याशी बोललास, आमची भेट घेतलीस, तुला धन्यवाद देतो. तुझ्या जवळ, तुझ्या वधस्तंभाजवळ एवढं आम्हाला घे प्रभू, की तुझ्या सानिध्यात, तुझ्या सामर्थ्यात इतकं प्रबळ कर प्रभू या तुझ्या सैन्याला, की मागण्या आधीच प्रभू त्यांच्या गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातील. आशीर्वादांची रेलचेल कर. मागणी आणि कल्पनेपेक्षा अधिक तू देत आलासच. तुझी देण्याची वृत्ती आहे देवा. तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझे उपकार मानतो की आज आमची प्रार्थना तू ऐकलीस. इथून पुढचा सगळा वेळ समय आम्ही तुझ्या पवित्र हाती सुपूर्द करतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन, 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 आमेन. बोलो येशू मसीह की. आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. बोलो येशू मसीह की.